नमस्कार, मी माधुरी वैद्य. चैत्र शुक्ल प्रतिपदा. महाराष्ट्रात गुढीपाडवा, तर तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश इथे युगादी किंवा उगादी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली म्हणून उगादी किंवा युगादी. तर प्रभू रामचंद्रांनी वालीचा या दिवशी वध केला. रावणाला पराभूत करून सीतेची सुटका करून 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून प्रभू राम सीतेसह अयोध्येला आले म्हणून विजयाची गुढी, विजयोत्सव. चारही राष्ट्रांमध्ये एक महत्त्वाची कॉमन गोष्ट आहे, ती म्हणजे कडुलिंबाचं सेवन. कडू पचवायलाच हवं, नाही का? पक्वान्नातही महाराष्ट्रात पुरणपोळी केली जाते, जी दुधाबरोबर किंवा तुपाबरोबर सेवन केली जाते. कर्नाटकात बोबाट्टू हा पुरणपोळी सदृशच पदार्थ आहे आणि तोही दुधाबरोबर किंवा तुपाबरोबर किंवा नारळाच्या रसाबरोबर घेतला जातो. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये भक्षालू बनवतात. तोही पुरणपोळीसारखाच आणि त्याचप्रमाणे खाल्लाही जातो. 9 एप्रिल 2024 या नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी भारी किमतीच्या वस्तू खरेदी केल्या जातील. काहींचे गृहप्रवेश होतील, नवीन दुकानांचं उद्घाटन होईल, ऑफिसेसचं उद्घाटन होईल. देवळाकडे जाणारे सर्व रस्ते रांगोळ्यांनी सुशोभित केले जातील. महाराष्ट्रात ठिकठिकाणी शोभायात्रा निघतील. एरवी जीन्स, टॉप किंवा शॉर्ट्स यामध्ये वावरणारे तरुणी या दिवशी मात्र चक्क भरजरी नऊवारी साड्या नेसून पारंपरिक दागिने घालून शोभायात्रेत सामील होतील. पुरुषही पारंपरिक वेश प्रदान करतील. काही बायका तर फेटे बांधून नऊवारी साड्या नेसून मोटरसायकलवर स्वार होऊन शोभायात्रेत एंट्री घेतील. पण ह्या सगळ्याच्या आधी घरोघरी गुढी उभारली जाईल, गुढीची पूजा केली जाईल आणि मनोमनी एखादा संकल्प केला जाईल किंवा प्रतिज्ञा केली जाईल. 22 मार्च 2023 म्हणजे गेल्या वर्षीच्या नव्या वर्षाचा पहिला दिवस. आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम इथल्या इस्रोच्या वैज्ञानिकांनी कितीही संकट आली, कितीही अडचणी आल्या, रात्रंदिवस काम करावं लागलं तरी हरकत नाही, पण चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगदपणे उतरवणारच अशी प्रतिज्ञा केली असेल का? कारण लगेच 23 ऑगस्टला जगभरच्या लोकांनी टी व्हीवर हा थरार पाहिला. 5:44 चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं आणि ते करणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांकडे व्होटर ID कार्ड नावाचं, आपण त्याला शस्त्र म्हणूया, ज्याचा उपयोग करून आपण योग्य उमेदवाराला निवडून देऊ शकतो. तर 9 एप्रिल 2024ला आपण असा संकल्प केला पाहिजे की येणाऱ्या निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या दिवशी
मी योग्य मतदारालाच मत देईन. 100% मतदान नोटाला मत नाही, घरात राहणार नाही, हा संकल्प आपण केला आणि त्यानंतर निवडणुकीच्या दिवशी ही कृती केली तर आपण पराक्रम केला असं म्हणता येईल. कारण तर आणि तरच मजबूत सक्षम सरकार बनवण्यासाठी आपला हातभार आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. भारत प्रगतशील नाही तर प्रगत राष्ट्र म्हणून ओळखला जावा असं वाटत असेल तर हे करणं अत्यंत आवश्यक आहे. ही आपली जबाबदारी आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा भेटूया. नमस्कार.